नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज. बघा, 1 जूनची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. पहिलाच दिवस वाटप, बघा पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच दिवस वाटपाच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पैशांच्या, बघा ज्या पैशांची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3,000 रुपयांचं वाटप, 3,000 रुपयांचं वाटप आणि 2100 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात, बघा 3,000 रुपयांचे जे काही पैसे आहेत, रक्कम आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे, सरकारकडून आलेली महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर मे महिना संपलेला आहे. मे महिना संपल्यानंतर आता जूनचा महिना लागलेला आहे. पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस आपण वाटपाच्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी, सर्व माता भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे, माता भगिनींसाठी महत्त्वाची माहिती आहे. पहिलाच दिवस आहे, वाटपाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. लाडकी बहीण योजना मे मंथ इन्स्टॉलमेंट. महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे. बघा, खूप लोकप्रिय. महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेलात, कोणत्याही जिल्ह्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळतील, कारण लोकप्रिय योजना आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये महिला भगिनींना पैसे येतात, सर्व जिल्हे. त्यामध्ये मग आपण जर पाहिले तर नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, नाशिक असेल, धुळे असेल, अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं असेल तर महिला भगिनींना पैसे येत असतात. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचे. आता बघा, याच योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जातं आहे. नक्कीच लाडकी बहीण योजनेचा प्रभाव त्या ठिकाणी ठरला होता आणि लाडकी बहीण योजनेच्या मुळेच महायुतीला महाविजय जो मिळालेला आहे तर त्यामध्ये लाडक्या बहिणींचं मौल्यवान योगदान होतं, मोलाचं योगदान लाडक्या बहिणींचं होतं. आता पुढची अपडेट आहे बघा, मे महिना आणि जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. तर पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात. पण आता मे महिना संपला तरी अद्याप मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. बघा, मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. मे महिना संपलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर पहिलाच दिवस आहे, जूनचा पहिलाच दिवस आहे, तरी बघा अद्याप मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या महिन्याच्या हप्त्याकडे सर्व महिलांच्या नजरा लागलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर योजनेचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. जर आपण पाहिलं तर साधारण पद्धतीने असं होतं. पण मागच्या वेळेस काय झालं, मेच्या महिन्यामध्ये 2 मेला, बघा 2 मेला एप्रिलचे पैसे आलेत. एप्रिलचे पैसे 2 मेला आलेत आणि मेच्या एंडिंगपर्यंत म्हणजे जवळपास आपण 31 मेपर्यंत मेचा हप्ता पण येईल अशी अपेक्षा आपल्याला होती. 31 मे कालचा होता, आज 1 जून आहे, तरी देखील मेचा हप्ता अजून आलेला नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सही पण झालेली होती, फाईलवर सही झाल्याचं पण आपल्याला महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं. 4,500 कोटींच्या फाईलवर सही केल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु अजूनही जी काही पैशांची रक्कम आहे ती अजून खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली नाही आहे, बरोबर आहे. आता बघा, पण एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना
मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता. बघा एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाल्याने मे महिन्याच्या अखेरीस चालू महिन्याचा म्हणजेच मेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा सर्व लाडक्या बहिणींना होती. पण आपण पाहिलेले मेचा महिना संपलेला आहे तरी देखील लाडक्या बहिणींना मेचे पैसे अजून आलेले नाही आहेत. मेचा महिना संपून जून सुरू झालेला आहे. आता जूनमध्ये तरी मेचा आणि जूनचा हप्ता एकत्र येईल अशी अपेक्षा आहे, कारण 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट येतील. आता कोणकोणत्या महिलांना वाटतंय की 3,000 डायरेक्ट तुम्हाला आले पाहिजे? बघा 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना वाटतंय डायरेक्ट 3,000 रुपये आम्हाला आले पाहिजे. म्हणजेच बघा मेचे प्लस जूनचे असे दोघं महिन्यांचे मिळून 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे? ज्यांना 3,000 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. सर्वांनी बघा ज्यांना पाहिजेत ते लिहून पाठवतील. ज्या महिला भगिनींना माता भगिनींना 3,000 रुपये पाहिजेत त्या महिला भगिनी माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 3,000 रुपये पाहिजेत. 3,000 रुपये तुम्हाला पाहिजेत की नाही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सरकारला पण समजायला पाहिजे तुम्हाला 3,000 रुपये हवेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. बघा आता जर आपण पाहिलं तर मे महिना जो आहे तो उलटलेला आहे तरी देखील हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात न जमा झाल्याने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संभ्रमान आहेत महिला भगिनी संभ्रमात त्या ठिकाणी आहेत की पैसे जे ते अजून आलेले नाही आहेत. मे महिना उलटलेला आहे तरी देखील पैसे अजून खात्यात जमा झाले नसल्यामुळे त्या ठिकाणी महिला संभ्रमामध्ये आहेत. आता बघा मे आणि जून महिन्याचे पैसे, तर मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. बघा मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी कन्फर्म आहे की मे महिन्याचे पैसे जूनमध्येच येतील. कारण बघा मेचा महिना तरी संपलेला आहे म्हणजे जूनमध्येच तुम्हाला मेचे पैसे आता दिले जाणार आहेत. त्यामुळे मेचे पैसे जे ते जूनमध्येच तुम्हाला मिळणार आहेत. मे आणि जून अशा 2 महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्यता आहे की 3,000 रुपये तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात. आता ज्यांना 3,000 रुपये एकत्र पाहिजेत तर महिला भगिनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतील, कारण 3,000 रुपयांची रक्कम तुम्हाला एकाच वेळी खात्यात येणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. अधिकृत कोणीच घोषणा केलेली नाही की 3,000 रुपयेच तुम्हाला यावेळेस मिळतील म्हणून. ठीक आहे. आता पुढे बघा वटपौर्णिमेचा मुहूर्त. जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण आहे. याच वटपौर्णिमेचे मुहूर्त साधून सरकार जे आहे ते सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकतात असे बोलले जात आहे. आता आपण जर पाहिलं तर जून महिना सुरू झाला आहे आणि जून महिन्यामध्येच वटपौर्णिमेचा मुहूर्त जो आहे तो साधला जाऊ शकतो. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला हे जे काही 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. आता बघा मे आणि जून, मेचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे एकत्र 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर खात्यात जमा होण्याची शक्यता जी ती या ठिकाणी सांगितली जाते. पण बघा वटपौर्णिमेला जर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये आले तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला मेचे वेगळे आणि जूनचे वेगळे असे पण पैसे येऊ शकतात. मेचे 1,500 रुपये वेगळे आणि जूनचे 1,500 रुपये वेगळे असे पैसे येऊ शकतात. आता आपण जर पाहिलं तर मागील 2 महिन्यांपासून हप्ता जो आहे तो उशिराने येतो आहे. म्हणजेच काय तर जो महिना सुरू आहे, समजा आपण जर बघितलं तर एप्रिल महिना पूर्ण संपला. एप्रिल महिना संपला तरी देखील पैसे आले नव्हते. मेमध्ये पैसे आले, बरोबर आहे. आता मे महिना संपला, बघा मे महिना पण संपला. आता जूनमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच काय होतं आहे की 1 महिना उशिराने पैसे या ठिकाणी येत आहेत. आता पुढे जर आपण गेलो तर बघा योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता. योजनेचा 11वा आणि 12व्याच्या हप्त्याच्या संदर्भात बघा लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आत्तापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा एकतर या ठिकाणी 2 टप्प्यात पैसे तुम्हाला येऊ शकतात. मेचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे तुम्हाला येऊ शकतात, किंवा मग एकत्र 3,000 रुपये पण तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. मेचे वेगळे जूनचे वेगळे तुम्हाला येऊ शकतात किंवा एकत्र पण तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण लाडकी बहीण योजनेच्या विषयी पाहिलेली आहे. आता आपण जर पाहिले तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं फाईलवर सही झालेली आहे म्हणून. सही झालेली तरी देखील पैसे का येत नाही आहे, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तपासणी असू शकते. तपासणी जी आहे ती तपासणी प्रत्येक महिन्याला सुरूच आहे आणि त्या तपासणीमुळे पैसे जे ते यायला उशीर होऊ शकतो. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.